राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर फार्मर आय डी धारक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचा पूर्णपणे आता विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांना आता अतिवृष्टीची भरपाई मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी अशा शेतकऱ्यांना 5,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे। यामध्ये बघा सविस्तर जिल्ह्यांची यादी आलेली आहे। बघा तुमच्या जिल्ह्यांची यादी आहे का? आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा यामध्ये जिल्ह्याची यादी बघणार आहोत। बघा यामध्ये खूप साऱ्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, म्हणजेच की जर तुम्ही या जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुमसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पूर्णपणे जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्याकडे फार्मर आय डी असेल, जर नसेल फक्त तुम्हाला ही कामे करायची आहे। बघा जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर ही कामे करायची आहे। ही कामे केल्यानंतर रक्कम पूर्णपणे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। तुम्हाला यामार्फत मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे, त्यामुळे चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचा पूर्णपणे आता विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। जे शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टी व नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले नाही अशा शेतकऱ्यांसाठी तर मोठी दिलासा मिळणार आहे, कारण की आता रकमेचा पूर्णपणे आता DBT अंतर्गत रक्कम वाटवण्यात आलेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, रक्कम पूर्णपणे आता विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। जे शेतकऱ्यांना अद्यापही फार्मर आय डी काढलेले नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे। त्यांना लवकरात लवकर पैसे जमा केले जाणार आहे असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले। बघा ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी त्यांना 1 ते 2 तासात, बघा फक्त 1 ते 2 तासात बघा आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार प्रथम यादीतील जिल्हे बघा, म्हणजे पहिल्या यादीतील जिल्हे बघू शकता। आता त्या जिल्ह्यांची आपण नावे घेणार आहोत, पण ज्या शेतकऱ्यांकडे अद्यापही फार्मर आय डी नाही, बघा शेतकरी मित्रांनो, फार्मर आय डी काढले तर तुम्हाला PMO नमोचे हप्ते तर सुरळीत मिळणार, परंतु असं फार्मर आय डी असेल किंवा PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, अतिवृष्टी भरपाई, नुकसान भरपाई सर्व योजनांची एकत्रितपणे आता रक्कमसुद्धा जमा होऊ शकते। त्यामुळे लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे। बघा त्यानंतरची कामे आहे शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी काढून गेले। जर फार्मर आय डी नसेल तर EKYC ही लवकर करून घ्या। बघा जर EKYC केली तर रकमेचं पूर्णपणे वाटप होतं, अन्यथा वाटप होत नाही। त्यामुळे लवकरात लवकर EKYC करून घ्या। EKYC केली तर रक्कम पूर्णपणे आता DBT मध्ये सोडण्यात आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, रक्कम पूर्णपणे आता बघू शकता, रक्कम पूर्णपणे आता DBT अंतर्गत सोडण्यात आलेली आहे। जे शेतकरी यासाठी पात्र आहेत त्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे जिल्ह्यात वाटपास सुरुवात झालेली आहे। यामध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यांची यादी आपण जाहीर करत आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यांची यादी आपण जाहीर करत आहोत। या ठिकाणी बघू शकता जिल्ह्यांची यादी आपण जाहीर केली आहे, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची यादी समोर आलेली आहे। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। यादीमधला पहिला जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, बघा यादीतला पहिला जिल्हा आहे नांदेड। बघा नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुका असेल, बघा अर्धापूर तालुका असेल, भोकर तालुका असेल, मुदखेड तालुका असेल, बघा लोहा, कंधार, किनवट, हदगाव, हिमायतनगर, धर्मादाबाद, नायगाव, उमरी, बिबोली, देगलूर, मुखेड आणि माहूर या तालुक्यांमध्ये आता पूर्णपणे रक्कम येत्या 2 ते 3 तासात DBT अंतर्गत रक्कम पूर्णपणे आता जमा झालेली आहे। जे पात्र शेतकरी आहेत त्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचा पूर्णपणे आता विस्तारित होण्यास सुरुवात झाली आहे। बघू शकता शेतकरी मित्रांनो, यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की बीड। बघा बीड जिल्ह्यात पूर्णपणे आता रक्कम पूर्णपणे आता जमा झालेली आहे। जे पात्र शेतकरी आहेत बीड जिल्ह्यातील त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचा पूर्णपणे आता वाटपच सुद्धा झालेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंताच करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा बीड असेल, बघू शकता शेतकरी मित्रांनो बीड, त्याचप्रमाणे गेवराई, माजलगाव, पळी, आष्टी, त्याचप्रमाणे बघा पाटोदा, शिरूर, केज, अंबाजोगाई, वडवणी व धारूर। बघा शेतकरी मित्रांनो तालुके बघत चला, बीड, गेवराई तालुका, त्याचप्रमाणे माजलगाव तालुका असेल, त्याचप्रमाणे पळई तालुका असेल, आष्टी तालुका असेल, पाटोदा तालुका असेल, शिरूर तालुका असेल, केज तालुका असेल, बघत चला अंबाजोगाई तालुका असेल, वडवणी तालुका असेल, धारूर तालुका असेल। बघा या तालुक्यामध्ये आता पूर्णपणे बघू शकता रक्कम पूर्णपणे आता जमा झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो या तालुक्यातील तुम्ही शेतकरी असाल तर रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे। बघा आता बहुतांश तालुक्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो यामध्ये बघा 80 तालुक्याची नावे सुद्धा आलेली आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यातील तालुका असेल, त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा
यामध्ये शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर ही कामे करून घ्या. बघा आता जिल्ह्याची यादी आपण पुढे बघणार आहोत व तालुक्याची यादी पुढे बघणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. बघा अखेर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो मिळाला सुद्धा आहे. म्हणजेच काय शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे सुद्धा जमा झालेले आहे असं शेतकऱ्यांनी आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवलेलं आहे. म्हणजेच की जर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले असतील तर आम्हाला तुमचा जिल्हा व तालुका नक्की कमेंट करा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्हा व तालुक्याबद्दल अपडेट नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करू. बघा यामध्ये बघा जालना जिल्हा बघू शकता शेतकरी मित्रांनो. बघा जालना जिल्ह्याचा अपडेट पूर्णपणे आता आलेला आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे. अंबड असेल बघा, जालना तालुका असेल, अंबड तालुका असेल, भोकरदन तालुका असेल, बघा शेतकरी मित्रांनो जाफराबाद तालुका असेल, मंठा तालुका असेल, परतूर तालुका असेल, घनसावंगी असेल किंवा बदनापूर. बघा बदनापूर या तालुक्यामध्ये पूर्णपणे आता रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत त्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वाटप सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो धाराशिव. बघा धाराशिवमध्ये आता पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत त्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता धाराशिव असेल, उस्मानाबाद असेल, म्हणजेच की शेतकरी धाराशिव तालुका असेल, तुळजापूर तालुका असेल, उमरगा असेल, लोहरा असेल, कळंब असेल, भूम, वाशी, परंडा. बघा भूम, वाशी, परंडा या तालुक्यामध्ये पूर्णपणे आता रक्कम पूर्णपणे जमा झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पात्र शेतकरी तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वाटप सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघत चला आता जिल्ह्यांची यादी पुढे आपण बघणार आहोत. बघा यानंतर शेतकरी मित्रांनो संभाजीनगर. बघा छत्रपती संभाजीनगर तालुक्याबद्दल अपडेट आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. बघा यामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता छत्रपती संभाजीनगर असेल, पैठण असेल, वैजापूर असेल, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, फुलंब्री. बघू शकता शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, खुलताबाद, गंगापूर, त्याचप्रमाणे सिल्लोड, कन्नड, सोयगाव, फुलंब्री. बघू शकता शेतकरी मित्रांनो या तालुक्यामध्ये पूर्णपणे आता रक्कम जमा झालेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे आता वाटप सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर. बघा अहिल्यानगरमध्ये पूर्णपणे आता रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहे त्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता एकत्र जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचा पूर्णपणे आता वाटप सुद्धा झालेला आहे. जे शेतकरी पात्र आहे त्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता ज्या पात्र जिल्ह्यामध्ये आता अहिल्यानगरमधील बघा शेवगाव असेल. बघा शेतकरी मित्रांनो शेवगाव असेल, शेवगावमध्ये बघा त्याच्यानंतरचा जिल्हा आहे तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो पाथर्डी. बघा पाथर्डी असेल. बघा त्याचप्रमाणे बघा राहाता. बघू शकता शेतकरी मित्रांनो राहाता. त्याचप्रमाणे बघा श्रीरामपूर. शेतकरी मित्रांनो श्रीरामपूर. बघा त्याचप्रमाणे बघा नेवासा. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो पारनेर. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो कर्जत. त्याचप्रमाणे बघा जामखेड. त्याचप्रमाणे बघा या बहुतांश तालुक्यामध्ये आता पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता येत्या 2 ते 3 तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज महत्त्वपूर्ण असं अपडेट तुमच्या बँक खात्यावरती तुमच्या अकाउंटवरती जमा होईल. धन्यवाद.